ओ नमस्कार मंडळी, माझं नाव गौरी कुबेर. आरती संग्रह आणि अर्थ या व्हॉइस मंत्राच्या पॉडकास्टमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आता वेळ झाली आहे सामान्यतः आरतीनंतर म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेची, म्हणजेच घालीन लोटांगण वंदीन चरण याचा अर्थ समजून घेण्याची. श्रोत्यांनो, मंदिरात तसंच आपल्या घरच्या आरत्यांचं नियमित पठण आपण करत असतो. सुंदर असा घंटानाद, टाळ, मृदुंग, दिव्याची मंद अशी आभा, कापुराचा तो दैवी सुगंध आणि टाळांच्या तालावर आरती म्हटली जाते. आपल्याकडे प्रत्येक देवाची विशिष्ट अशी एक आरती असते, जी आपण लहानपणापासून ऐकलेली असते. त्यात अगदी मोकळ्या मनानं देवांचं कौतुक केलेलं आपल्याला दिसून येतं. पण देवी देवतांच्या आरतींच्या शेवटी मनोभावे हात जोडून स्वतःभोवती एक छोटीशी प्रदक्षिणा घालत घालीन लोटांगण वंदीन चरण अशी प्रार्थना आपण म्हणत असतो. आता ह्या प्रार्थनेत काही कडवी मराठी आहेत तर काही संस्कृत आहेत. त्यामुळे ही रचना कुणी केली ते सहसा लक्षात येत नाही. पण याचं कारण असं आहे की ही प्रार्थना कुण्या एका कवीनं केलेली नाहीये, तर या पाचही कडव्यांचे रचनाकार हे वेगवेगळे आहेत. तो एक संच आहे काही वेगवेगळ्या ओळींचा. ही सगळी कडवी वेगवेगळ्या कालखंडात रचलेल्या वेगवेगळ्या रचनांचा एक भाग आहे. काळाच्या ओघानं ही कडवी एका आरती संग्रहात गुंफली गेली. या प्रार्थनेत एकूण जी 5 कडवी आहेत ती सध्याच्या काळात आपण जोडून म्हणतो, पण पूर्वीच्या काळात ती अशी एकदम म्हटली जात नसावी. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही प्रार्थना किंवा या प्रार्थनेतला कोणताही भाग हा कुण्या एकाच देवाला उद्देशून नाहीये. तर आजच्या या एपिसोडमधनं ऐकूयात की घालीन लोटांगण या प्रार्थनेतल्या प्रत्येक कडव्याची रचना कुणी केली, कोणत्या काळात ती रचना करण्यात आली आणि त्याचा भावार्थ काय. तर पहिलं कडवं असं आहे, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. बरोबर ओळखलं, ही रचना आहे संत नामदेवांची. ही प्रार्थना म्हणत असतानाही लहान मुलांपासनं ते थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ह्या सोप्या ओळींचा अर्थ अगदी सहज समजतो. संत नामदेव महाराज हे थोर विठ्ठल भक्त होते. आपल्या भजन कीर्तनांच्या माध्यमातनं त्यांनी भगवंतांची स्तुती महाराष्ट्रातल्या घराघरात पोचवली. इथं ते म्हणतायत, हे भगवंता, मी सर्वांगानं तुला मनापासनं भक्तिभावानं वंदन करतो, दंडवत घालून तुझ्या चरणी नमन करतो. तुझे सुंदर रूप माझ्या डोळ्यानं पाहतो. मी तुला प्रेम भक्तीनं घट्ट मिठी मारतो. अतिशय आनंदानं तुझं पूजन करतो. पुढचं कडवं आहे, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. संस्कृत भाषेतल्या या दुसऱ्या कडव्याची ही रचना आद्य गुरु श्री शंकराचार्यांनी गुरु स्तोत्रामध्ये लिहिलेली आहे. या कडव्याची रचना जवळपास 7व्या किंवा 8व्या शतकातली आहे. ह्यात ते म्हणतायत, हे परमेश्वरा, माझ्यासाठी तूच माझी आई आहेस, तूच माझा पिता आहेस, तूच माझा भाऊ आणि मित्र देखील तूच आहेस. माझ्यासाठी तूच शाश्वत ज्ञान आहेस, माझी विद्या आहेस, माझं द्रव्य, धनसंपत्ती हे देखील तूच आहेस.
माझ्यासाठी या जगात फक्त तू सर्वस्व आहेस. अतिशय सुंदर छंदबद्ध शब्दांमध्ये आद्य गुरु श्री शंकराचार्यांनी सर्व अर्पणाची भावना मांडत अतिशय विनम्रतेनं आपली देवाशी एकरूप होण्याची उत्कटता इथं व्यक्त केली आहे. तर या प्रार्थनेचं पुढचं कडवं आहे, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रोत्यांनो, हे तिसरं कडवं सुद्धा संस्कृत भाषेतलं आणि ते आहे श्रीमद भागवत पुराणातलं. व्यास मुनींनी सुमारे 5000 वर्षांपूर्वी श्रीमद भागवत पुराण लिहिलं होतं. पण आजही त्यातल्या भावना समर्पक वाटतात. इथे ते श्रीकृष्णाला म्हणतायत, हे नारायणा, मी माझ्या शरीरानं, वाणीनं, मनानं आणि सर्व इंद्रियांनी विवेकानं भान राखून किंवा अनाहूतपणे जे काही कर्म करतो ते सर्व तुला अर्पण करतो. यात माझं असं काहीही नाही. पुढे म्हटलंय, अच्युतम केशवम रामनारायणम कृष्णदामोदरम वासुदेवम हरिम श्रीधरम माधवम गोपिकावल्लभम जानकीनायकम रामचंद्रम भजे. तर हे चौथं कडवं आहे आदि शंकराचार्यांच्या अच्युताष्टकम मधला पहिलाच श्लोक. तर अच्युत म्हणजे काय? कायम किंवा अटळ, ज्याला च्युत करणं किंवा ज्याचा नाश करणं शक्य नाही असा आढळ. कृष्णाचं केशव हे नाव उत्पन्न होतं त्याच्या कुरळ्या केसांच्या रूपातनं, किंवा केशी या राक्षसाचा त्यानं वध केला होता त्यामुळं. राम नारायणमचा भावार्थ होतो की भगवान श्री विष्णू, श्रीराम ही सगळीच विष्णूची रूपं होत. कृष्ण दामोदरम म्हटलंय ते बालपणी अतिशय खोडकर असलेल्या कृष्णाला उदरावर म्हणजेच पोटावर बांधण्यात आलं होतं म्हणून. शंकराचार्य म्हणतात, वसुदेवाचा पुत्र हरी याचं मी स्मरण करतो. श्रीधरम म्हणजे ज्यानं स्वतःच्या छातीवर श्रीला धारण केलेलं आहे. माधव हे कृष्णाचं एक नाव आहे. गोपिका वल्लभ म्हणजे जो गोपी आणि गोपाळांवर प्रेम करतो. जो जानकीचा नायक आहे असा तो जानकी नायकम. तोच विष्णू अवतार भगवान श्री रामचंद्र. त्याचं मी भजन करतो, त्याची पूजा करतो. तर या प्रार्थनेतलं तालासुरांनी नटलेलं हे शेवटचं कडवं आहे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. प्रार्थनेचं हे शेवटचं 5वं कडवं कली संतरण या उपनिषदामधलं आहे. ही रचना इसवी सन पूर्व 3000 वर्षांपूर्वीची आहे. काली संतरण हे कृष्ण यजुर्वेदीय उपनिषद आहे. प्रार्थनेचा समारोप करताना सर्व देवी देवतांना विनम्र होऊन नामस्मरणाच्या गजराचा नाद कानावर पडतो आणि हा नाद संस्कृत, मराठी किंवा कुठलीही भाषा न येणाऱ्यांना सुद्धा, लहान मुलांना सुद्धा अगदी सहज समजू शकतो. त्यामुळे अजाणतेपणी किंवा लहान वयातच समर्पण, भक्तिभाव आपल्या विचारांमध्ये रुजतात. अशा प्रकारे आरती म्हटल्यानंतर आपण घालीन लोटांगण हे भजन म्हणत असताना मन इतकं तल्लीन होऊन जातं की समोर गणेशाची मूर्ती आहे की दुर्गेची ह्याचाच विसर पडतो. टाळ्या, दिव्यांची सुंदर आभा, धूप कापूर उदबत्तीचा तो दरवळणारा सुगंध वातावरणात आनंद, उत्साह आणि मांगल्य भरून टाकतात.
तर श्रोते हो, व्हॉइस मंत्रा अशाच काही अजून लोकप्रिय आरत्या आणि त्यांची माहिती, त्यांचा अर्थ घेऊन आलेला आहे आरती संग्रह आणि अर्थ या पॉडकास्टमध्ये. या शोचा आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांसह, मित्रांसह या पॉडकास्टला शेअर करा. तसंच व्हॉइस मंत्राचं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.